या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने वारणा नदी पात्राबाहेर दुथडी ओसंडून व्हायला लागली आहे। चिकुर्डे बंधाऱ्याचे बर्गे काढले नसल्याने पाठीमागे पाण्याची फुगी वाढली आहे। शेतात पाणी शिरलंय। आता मान्सूनच्या पावसाने थैमान घातला तर धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता प्रशासनाचा जनतेला सतर्कतेचा इशारा दिलाय। जून महिन्यामध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडण्याची परंपरा यावेळी प्रथमच खंडित झाली असून मे महिन्यातच वारण्याचे पाणी पात्राबाहेर पडले आहे। त्यामुळे वारणा नदी दुथंडी भरून वाहू लागली आहे। यावर्षी प्रथमच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने थैमान घातले आहे। त्यामुळे सर्वत्र शेतात पाणीच पाणी झाले आहे। चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी नाले ओढ्यांना पाणी येऊन दुथंडी भरून वाहत आहेत। जून महिन्यामध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर कोल्हापूर सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडण्याची परंपरा यावेळी प्रथमच खंडित झाली आहे। वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत आहे, त्यामुळे पाणी पात्राबाहेर पडले आहे। मे महिन्यातच वारणा नदी पात्राबाहेर येण्याची ही पहिलीच वेळ आहे। चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या। वारणा धरण क्षेत्रात 21 मे ते 27 मे पर्यंत 239 मिलीमीटर पाऊस झाला। सोमवार सकाळपर्यंतच्या 24 तासात धरण क्षेत्रात 5 मिलीमीटर पाऊस झाला आहे। चांदोली धरणात एकूण 34 टीएमसी पाणीसाठा असल्याचे वारणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी मिलिंद केटवाडकर यांनी सांगितलं। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे।